वंचितच्या उमेदवाराला घाबरून सर्वच नगरसेवकांना दौऱ्यावर पाठविले। नांदेड जिल्ह्यातील विधानपरिषद निवडणुकीचे वारे जोरात वाहत आहेत। सध्याची परिस्थिती पाहता वंचितचे उमेदवार प्रशांत इंगोले हे सध्या महापालिकेत गेले असता सध्या एकही नगरसेवक महापालिकेत नसून ते सध्या त्यांना दौऱ्यावर पाठवलेले आहेत। सर्व नगरसेवक मतदानाच्या दिवशी दिनांक 18 तारखेला नांदेड शहरात दाखल होणार आहेत, अशी माहिती वंचितचे उमेदवार प्रशांत इंगोले यांनी नांदेड लेटेस्ट न्यूजशी सांगितली आहे। विधान परिषद ही नांदेडची 18 तारखेला वोटिंग चालू आहे, म्हणजे होणार आहे। तर ही इलेक्शन पाहता हे म्हणजे वेगळेच इलेक्शन वाटतात, कारण आम्ही आधी हे इलेक्शन लढलेले नाहीत की लोक कुठं गायब झालेत नगरसेवक। आम्ही भेटायला चाललो ते घरी नाहीत, महानगरपालिकेत नाहीत, नगरपंचायतमध्ये नाहीत। नगरसेवक गायब का केले म्हणजे कोणाला एवढी भीती आहे की आणि नगरसेवक गायब केल्याच्यात आम्ही विचारात पडलो की हे असं काय इलेक्शन आहे बाबा, की हे फेअर इलेक्शन वाटत नाही मला। हे घोडेबाजीचं इलेक्शन आहे आणि हे लोकांचे रेट ठरवून, जसं गाढवाचे, कुत्र्याचे, मांजराचे जसे प्राण्यांचे रेट ठरतात तसं नगरसेवकाचे रेट चालवून त्यांना विकत घेण्याचं काम प्रतिस्पर्धी उमेदवार करत आहेत। नांदेडमध्ये तिहेरी लढत या ठिकाणी म्हणजे बघायला मिळणार आहे, काय सांगणार? आम्ही हे इलेक्शन म्हणजे लोकशाही जिवंत राहण्यासाठी इलेक्शन झाले पाहिजे म्हणून आम्ही आमचा फॉर्म दाखल केला आहे आणि आम्ही सर्व सन्मान्य नगरसेवकांना, सन्मान्य सदस्यांना नम्र आवाहन केलं आहे की जर तुम्हाला खरंच जर हे आज BJPचं जे सरकार आहे त्यांना जर रोखायचं असेल तर तुम्ही प्रामाणिक मतदान करा। बघा ना की 2 उमेदवार जे आहेत ते नगरसेवकच नाहीत आणि हे नगरसेवकाचा प्रतिनिधीमधून विधान परिषद जायचं आहे, त्यांना नगरसेवकाचे प्रश्न काय कळणार की नगरसेवकाला मंत्रालयात गेलं तर कुठली आयडेंटिटी मिळत नाही, की त्याला प्रवेश मिळत नाही। जसं की सरपंचाला विशेष अधिकार आहेत, नगरसेवकांना विशेष अधिकार मिळाले पाहिजे। जर आमदार म्हणून मी गेलो तर या नगरसेवकासाठी 452 जे नगरसेवक आहेत त्यांच्यासाठी मला काम करण्याची संधी मिळेल, कारण त्यांचे जे प्रश्न आहेत ते मी नगरसेवक असल्यामुळे मला त्या प्रश्नांची जाणीव आहे। म्हणून माझ्या तमाम 452 मतदारांना माझी विनंती आहे, सन्मान्य नगरसेवकाला यांना, की आपल्या जिव्हाळ्याचे प्रश्न जे नगरसेवकाला सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत ज्या ज्या अडचणी येतात काम करायला, त्याची आवाज कुठेतरी विधान परिषदेमध्ये जावं, याच्यासाठी आपण मला भरघोस मताने विजयी करावं। तुम्ही पैसे कोणाचे पण घ्या, दोन्ही उमेदवार पैसे वाटायलेत पण ते खूप टोकन कमी वाटेल, आमच्याकडे तर 11 आलेत, खूप कमी अल्प याच्यात घेऊन चाललेत। काल तर एक नगरसेवक मला म्हणले की गोव्याला आलो भाऊ, किती रुपये दिले रे? फक्त 25,000 रुपये दिले आम्हाला, 5 हजारला आम्ही गोव्याला आलो। तर एवढी कशी किंमत कमी करून घ्यायला? माझं म्हणणं आहे की त्या दोन्ही उमेदवाराकडून आपण पैसे घ्या आणि वंचित आघाडीचा म्हणजे मला प्रशांत इंगोले आपला प्रतिनिधी नगरसेवक म्हणून आपण मला निवडून द्यावं, जेणेकरून मी सभागृहामध्ये आपले सर्व नगरसेवकाचे जे काही प्रश्न असतील मी सभागृहात जाऊन मांडेल। विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाचं आव्हान वाटते का आपल्याला? काय म्हणतात? त्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाचं आव्हान वाटते का आपल्याला? बघा, हे इलेक्शन पैशाची घोडेबाजाराची आहे, आव्हान वाटत नाही। कारण लोक जर प्रामाणिक असतील, सन्मान्य नगरसेवक जर प्रामाणिक राहतील, निश्चित आमचा विजय होईल। जर त्यांना खरंच चांगलं काम करणारा त्यांच्यातला नगरसेवक प्रतिनिधी जर पाठवायचा असेल आणि त्यांना खरंच जनतेचे काम करायचं असेल, ज्या जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना निवडून दिले, त्या निवडून देण्या जनतेचे जे अपेक्षा आहेत, त्याचे स्वप्न आहेत आम नागरिकांचे, ज्यांनी त्यांना निवडून त्यांचे जर पूर्ण करायचे असतील तर नक्कीच सन्मान्य सदस्य मला पहिल्या पसंतीचं मतदान देऊन भरघोस मताने निवडून देतील। पण त्यांना जर पैशाचाच घोडेबाजार करायचा असेल, त्यांना लाचारच व्हायचा असेल तर मी त्याला काही म्हणू शकत नाही, तो त्यांचा निर्णय आहे। आपण म्हणतो किंवा नगरसेवक गायब पाहिजे, नेमकं आपण प्रचार कसं करत आहात नेमका? आम्ही जातो त्यांच्या घरी प्रचाराला तर आम्हाला कळतं की नाही गावाला गेलेत, कुठं गेलेत। आता मला तर खंत वाटते तुमच्यासारख्या मीडियाची, तुम्ही एकाही मीडियानं बातमी अजून लावली नाही की नगरसेवक गायब झाले, टूरला गेले, कुठंच दिसत नाही। म्हणजे मीडियासुद्धा इथला नांदेडचा मॅनेज असल्यासारखं मला वाटते, कारण एकही मीडियावाला विचारत नाही की हे नगरसेवक गेले कुठं। कारण नगरसेवकाला सुट्टी नसते, त्याला मानधन देते महानगरपालिका, नगरपंचायत, नगरपालिका, त्यांना काही सुट्टी नसते, ते 24 तास वर्क असते। जनतेचे जर कचरा साफ करायचा असेल, नाल्या साफ करायचे असेल, रोजचे दैनंदिन जनतेचे प्रश्न आहेत, ते नगरसेवक गायब कुठं झाले म्हणून एकही कुठं मीडियावाले बातमी लावायला तयार नाहीत। मला वाटलं की मीडियाही मॅनेज, नगरसेवक मॅनेज, सगळं इलेक्शन मॅनेज असे चित्र मला दिसतंय। याच्या व्यतिरिक्त सध्या युवा वर्गामध्ये आपल्या आंबेडकर समाजामध्ये काँग्रेस जनता पार्टीकडे जर आकर्षण होत आहे, त्याबद्दल काय सांगशील? काँग्रेस जनता पार्टी
हे नवीन युवकांचा विचार आहे, जे देशामध्ये अराजकता माजलेली आहे त्याच्या विरोधात कुठंतरी बंड करायला. कारण सर्वच पक्ष, आज विरोधी पक्ष असलेला काँग्रेससुद्धा कमी पडतोय, दिल्लीमध्ये कमी पडतोय. म्हणजे आम जनतेचे एवढा त्या नीटचा पेपर लीक झाला, साधं त्या विद्यार्थ्याचं म्हणणं असं आहे की त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. जर ते नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला असता तर आपण भारत देशामध्ये लोकशाही नांदते आज मला वाटलं असतं. लोकशाही मेलेली आहे, जिवंत नाही. म्हणून आज विद्यार्थ्यांना आंदोलन करायची वेळ आली. मीडिया मॅनेज, विरोधी पक्ष मॅनेज, सत्ताधार तर गायबच. म्हणून या देशाचं येणाऱ्या काळात काय होईल काही सांगता येत नाही. जर लोकशाही जिवंत ठेवायची असेल सर्वांना तर या इलेक्शनमध्ये माझ्यासारख्या नगरसेवक असलेल्या उमेदवाराला निवडून द्यावं. कारण ही इलेक्शन नगरसेवकातून आमदार निवडायचा आहे आणि बाकीचे जे 2 उमेदवार ते नगरसेवकसुद्धा नाहीत. मला जेव्हा मी फॉर्म भरला किंवा भरायच्या प्रक्रियेमध्ये होतो तेव्हा मला भारतीय जनता पार्टीच्या बऱ्याचशा नगरसेवकांनी विनंती केली की भाऊ तुम्ही फॉर्म भरा, कारण आम्हाला आमच्या पक्षाचे नेते मंडळी कोणीच विचारत नाही. आणि जेव्हा मी फॉर्म हा कायम ठेवला तर त्यांनी मला अभिनंदनाचे फोन आले BJPच्या नगरसेवकांसुद्धा की तुमच्यामुळं आम्हाला सन्मान मिळेल, आम्हाला कुठेतरी फिरायला घेऊन जातील. अशा प्रतिक्रिया नगरसेवकांच्या होत्या की नगरसेवकाला आम्ही जी उमेदवारी कायम ठेवली आणि इलेक्शन होत आहेत या सर्वात जास्त सन्माननीय आमचे 452 जे मतदार आहेत, जे नगरसेवक आहेत ते खुश आहेत. कारण त्यांना कमीत कमी आज बघा की सगळ्यांना टूर चालू झालेत, कालपासून लोक निघाले टूरला. त्यांना माझा फॉर्म असल्यामुळं कमीत कमी त्यांना टूर तर घडतोय. आणि मला एक आश्चर्य वाटतंय की माझ्याकडं फॉर्म भरायचं संख्याबळ आमच्याकडे नसताना सुद्धा हे BJPवाले आज नगरसेवक घेऊन पळून चलेत. त्यांना माझी एवढी काय भीती आहे की ते त्यांचे नगरसेवक कुठं गोव्याला, कुठं रोयाला, कुठं कोकणात, कुठं शिमल्याला, कुठं बालाजीला, तिरुपतीला पाठवत आहेत. म्हणजे हाही आमचा इथूनच विजय आहे की आज वंचित आघाडीचा उमेदवार प्रशांत इंगोले असल्यामुळं BJPचे नगरसेवक गायब करावं लागलेत, त्यांना बाहेर फिरायला पाठवायला. हाच आमचा मोठा विजय. आज शहरामध्ये आपण फिरून बघा, आमच्या महापालिकेत जा, कुठलाच नगरसेवक तुम्हाला दिसणार नाही. कुणी कुठे ना कुठेतरी ग्रुपनी गेलेले आहेत आणि हे सर्व लोक वोटिंगच्या दिवशी 18ला येणार आहेत. माझी आपली मीडियाला विनंती आहे की आपण जा विचारणार आहात की नाही की नगरसेवक गेले कुठं. आणि एवढी घाबरायची ना गरज काय, एवढं त्यांचं संख्याबळ, त्यांच्याकडे पैसा आहे, पॉवर आहे, त्यांची राज्यात सत्ता, महानगरपालिकेत सत्ता, देशात सत्ता, तरी पण वंचितच्या उमेदवाराला त्यांनी घाबरून आज सगळे नगरसेवक फिरायला गेलेत, गायब झालेत, त्यांना किडनॅप केले. ही मला वाटते हाच आमचा विजय आहे. आणि या विजयाला जे कोणते BJPचे सर्व पक्षाचे नगरसेवक असतील ते माझ्यावर वैयक्तिक खुश आहेत. त्यांनी मला जाते वेळेस थँक्यू म्हणून गेले. बऱ्याच पक्षाचे आम्हाला तुमच्यामुळे टूर मिळाला, आम्ही चाललो, आम्हाला अमुक टोकन, आम्हाला 1,00,000-2 लाख टोकन द्यायले. तरी त्यांना म्हणलं 1,00,000-2 लाख घेऊ नका बाबा, 10-10, 20-20 लाख रुपये घ्या आणि मतदान मला द्या. त्यांच्याकडून 10-10, 20-20 लाख रुपये घ्या. कारण त्यांनी कुठे काय मजुरी करून आणलेले पैसे नाहीत, आपलेच पैसे, जनतेचेच पैसे खाल्लेले आहेत. अशा या हरामखोरांना जर तुम्हाला त्यांना धडा शिकवायचा असेल त्यांच्याकडून 10-10, 20-20 लाख रुपये घ्या व मतदान वंचित बहुजन आघाडीच्या मला प्रशांत इंगोलेला आपण करा. हीच मी विनंती त्यांना करत आहे.